कौन है वो कहां से। अस्सलाम वालेकुम, नमस्कार. सर्वांनी बुचकात पडले असतील की रफिक मुजावरांचा पुतण्या झहीर मुजावर आणि एकनाथ शिंदे गटांच्या बरोबर फोटो, असं कसं काय घडलं. तर भावांनो, आज मी माझ्या मनातल्या भावना तुमच्या समोर सांगतोय की काय झालं की महापालिकेची निवडणूक चालू झाली आणि ओबीसी महिला गटातून आमच्या घरातून महिला द्यायचं ज्यावेळी निश्चित झालं त्यावेळी माझ्या मिसेसचं नाव पुढे आलं, फिरदौस झहीर अहमद मुजावर. तिकीट प्रक्रिया चालू असताना आम्ही लिगली सगळ्या पक्षांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे फॉर्म भरला, डीडी काढला, मुलाखतीला गेलो. नेत्यांकडनं आपल्याला आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला तिकीट देण्यात येईल. ज्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप होतं त्यावेळी मला फोन आला की तुमचा एबी फॉर्म तयार आहे आणि तुम्ही एबी फॉर्म घेऊन जावा. तर तिथं जाऊसपर्यंत त्या एबी फॉर्मच्या वर फिरदौस झहीर अहमद मुजावरचं जे नाव होतं ते नाव खोडण्यात आलं होतं. ते कोण खोडले हे मला माहित नाही. तरी सुद्धा लढत असताना मला एका नेत्यांचा फोन आला की झहीर, तू मला 1 तारखेला सकाळी लवकर येऊन माझ्या बंगल्यावर भेट. ज्यावेळी मी बंगल्यावर भेटायला गेलो तर सांगण्यात आलं की आत्ताचे वार्ड नंबर 6 मध्ये 3चे जे उमेदवार आहेत त्यांची मानसिकता नाही लढण्याची आणि ते परत घेत आहेत आणि त्यांनी जर परत घेतलं तर तू तिथे उमेदवार देणार का आणि तुला पक्ष भेटणार काय. त्यांनी इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं आणि दिवसभर मला असं टोलवण्यात आलं की जे पक्षाचे आता अधिकृत उमेदवार आहेत ते परत घेणार आहेत. असो, ही झाली ही त्यांची राजकारणाची गोष्ट. दुसरी गोष्ट, माझं कार्य, माझ्या कुटुंबाचं कार्य, माझ्या काका रफिक मुजावर यांचं कार्य तुम्हाला माहित आहे. झालंय कसं की आमचं लढण्याचं तय असताना नेत्यांकडनं जे मानसिक खच्चीकरण झालं होतं त्यावेळी एक समजून घ्या की एकनाथ शिंदे गटांचे जे इलेक्शन लढण्याची प्रोसेस आहे, माझी जी विचारधारा आहे ती अजून पण काँग्रेसचीच आहे. माझे जे श्रद्धास्थान आहे ते वसंतदादा पाटील आमच्या घराचे श्रद्धास्थान आहे, डॉक्टर पद्मनाभ कदम साहेब आहेत आणि माझे काकांचं जे कार्यकार सुरुवात झाली ती मिरज तालुक्याचे माजी आमदार मोहनबाबा शिंदे आणि राजाराम बापू यांची आहे. आमची जी विचारसरणी आहे पुरोगामी आहे. परंतु नेत्यांच्या अशा शेळीमुळे आणि अशा कार्यामुळे मला हा निर्णय घेण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आपण पुरस्कृत सौ फिरदौस झहीर मुजावर यांच्याकडनं निवडणूक लढवत आहोत आणि ही निवडणूक ही फक्त सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या आशीर्वाद आणि दुआवर लढवत आहोत. आणि समजून घ्या की माझ्यातून काही काम झालं असेल, मला जर पद मिळालं तर मी काय काम करेन हे तुम्हीच विचार करा. मायबाप जनतेच्या कोर्टात माझं हे बॉल आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं जे चिन्ह आहे माझ्या मिसेसचं ते लिफाफा आहे. तुम्ही सर्वांनी भरघोस मतांनी तिला निवडून द्यावी अशी विनंती करतो आणि मी का हे निर्णय घेतला हे तुम्ही समजून घ्याल आणि जास्तीत जास्त तुम्ही मला मतं द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र.